रसायनांच्या वारेमाप वापरामुळे भाजीपाला आता विषयुक्त झालेला आहे। यावर उपाय म्हणून सेंद्रिय शेतीकडे पाहिले जातं। या सेंद्रिय शेतीतला प्रभावी घटक म्हणजे दशपर्णी अर्क। आता हा अर्क कसा तयार करतात ते पाहूयात। दशपर्णी अर्क तयार करताना त्यात कडुनिंब, घाणेरी, निरगुडी, पपई, पांढरा धोत्रा, रुई, कण्हेरी, एरण, करंज आणि सीताफळाचा पाला प्रति 2 किलो वापरतात। सोबतच 2 किलो हिरव्या मिरचीचा ठेचा, पाव किलो लसूण ठेचा, 3 किलो देशी गाईचं शेण आणि 5 लिटर गोमूत्र हे सगळं 200 लिटर पाण्याच्या बॅरलमध्ये भिजत घालावं। बॅरल गोंडपाटानं झाकून सावलीत 1 महिन्यासाठी ठेवावं। त्यात तयार झालेला अर्क काढून तो फवारणीसाठी वापरावा। दशपर्णी अर्क फवारल्याने पिकांचा सगळ्या प्रकारच्या किडी, आळ्या आणि बुरशी यापासून संरक्षण होतं, असं शेतकऱ्यांचा अनुभव आहे। या किडी पहिल्या अवस्थेत असताना हा अर्क अधिक गुणकारी ठरतो। दशपर्णी अर्काच्या 2 फवारण्यांमधील अंतर 4 ते 5 दिवसांपेक्षा जास्त असू नये। कमी खर्चात तयार होणारा आणि विषमुक्त असा हा अर्क फायदेशीर ठरतोय। या अर्कामुळे भाज्यांसोबतच आपलंही आरोग्य चांगलं राहील यात शंका नाही।